पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराड वाहतूक शाखेत भ्रष्टाचाराचा आरोप, भीम आर्मीचे बेमुदत आंदोलन। कराड शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये कथित भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। सातारा जिल्हाध्यक्ष जालिंदर वाघमारे उर्फ आबा वाघमारे यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे। कराड शहरात वारंवार होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे वाहनचालक त्रस्त झाले असून वाहतूक नियंत्रण शाखेच्या कामकाजावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। निवेदनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून ड्युटी वाटपामध्ये मनमानी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे। काही कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी वारंवार नियुक्ती देऊन आर्थिक व्यवहार होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे। तसेच नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाईसाठी वापरण्यात येणारा टोईंग क्रेन गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने शहरातील वाहतूक कोंडी वाढल्याचा आरोपही करण्यात आला आहे। क्रेन बंद ठेवण्यामागे आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी कराड वाहतूक नियंत्रण शाखेसमोर गेल्या 5 दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात भीम आर्मीचे सातारा जिल्हाध्यक्ष आबा वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कांबळे, कराड उत्तर तालुका अध्यक्ष निलेश घोडके, रुपेश भाऊ पवार, पंकज मगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। सातारा जिल्हाध्यक्ष आबासाहेब वाघमारे 6 ते 7 दिवस झाले वाहतूक नियंत्रण शाखा कराड शहर त्या गेटच्या शेजारी धरणे आंदोलन सुरू आहे। तरी कराड ऑफिस असेल किंवा PI कार्यालय असेल त्यातून मला कोणतीही विचारणा झालेली नाही। माझ्या मागण्या संदर्भात अजून कोणी विचारायला आलेला नाही। माझा प्रथम मुद्दा आहे की वाहतूक नियंत्रण शाखेचे API सिग्नलशी यांनी जे ट्रॅफिक हवालदार असतील त्यांचे कनिष्ठ अधिकारी असतील त्यांना जो ड्युटी बटवडा दिलेला आहे, ड्युटी म्हणजे वाटप केलेले आहे, त्याची आम्ही मागणी केलेली आहे। ते आम्हाला त्यांनी 4 दिवसापासून त्या ड्युटी बटवड्याची संपूर्ण माहिती मिळावी। व आमची दुसरी मागणी की कराड शहरातील नो पार्किंग मधल्या गाड्या, त्या गाड्यावर केलेल्या पावतीची माहिती व क्रेन उचललेल्या गाड्या इथं ह्या कार्यालयात जमा केल्यानंतरची पावती, या दोन्ही पावत्यांचा मेळ घालून आम्हाला हिने द्यावा। आमच्या 2च मागणी आहेत, पण इथल्या प्रशासनाला या साध्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या म्हणजे उघड करण्याच्या मागण्या आहेत। म्हणजे असं काही नाही की या म्हणजे शासकीय पावत्या आहेत त्या की जमा केलेले पैसे आहेत त्याच माहिती द्यायची। त्या माहिती द्यायला हे जर पोलीस प्रशासन एवढा वेळ लावत असेल तर यात नक्कीच काहीतरी काळं भैर आहे। तर या मागण्या अजून म्हणजे अजून आम्ही 2 दिवस ते 4 दिवस वाट बघू, याचा आंदोलनाची तीव्रता वाढेल, याला पोलीस प्रशासनच जबाबदार आहे, एवढीच मी या ठिकाणी मागणी करतो।